नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। चष्मीस, टेल मी व्हॉट टू डू, तो पुन्हा क्यूट फेस करत बोलला। तशी ती भानावर आली आणि रागातच त्याच्याकडे पाहू लागली। मिस्टर आदित्य इनामदार, तुम्हाला उपाय हवाय ना? तर ऐका मग, दूर राहायचं माझ्यापासून, 4 हात नाही तर 10 हात लांब राहायचं माझ्यापासून, कळलं? ती रागातच बोलली आणि त्याला ढकलून तिच्या रूममध्ये गेली आणि दार लावून घेतलं तिने। तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला, कारण कधीपासून त्याच्या स्पर्शाने शहारणारी ती आता झटक्यात त्याला दूर लोटून गेली होती। ह्या चष्मीसला काय झालं? आता तर बरी होती ना? ओ गॉड, राग तर नुसता नाकावर चढलेलाच असतो हिच्या। पुढे कसं होणार आहे आधी तुझं? बट स्टील आय लव्ह हर, तो बोलला आणि हसतच खाली निघून गेला। आता पुढे ती मात्र तिच्या रूमचं दार बंद करून त्यावर पाठ टेकून उभी होती। डोळे अश्रूंनी भरले होते। काल पूर्ण रात्र तिने जागून काढली होती। सतत तोच येत होता डोळ्यांसमोर। आता तो हवा देखील होता आयुष्यभरासाठी। पण खाली जे जे ऐकलं त्यावरून तरी तिला पुन्हा स्वतःचं मन मारावं लागणार होतं। तिला आदित्यचा पण रागच येत होता, म्हणजे अनुताईच्या सांगण्यानुसार आधीला पण ती निकिता का फिकिता कोण आहे ती आवडत होती। पण मग आधीने मला का प्रपोज केला असेल? हा डबल गेम खेळतोय का? हो, असू शकतं, आहेच ना तो प्ले बॉय, तिचा मनात सगळा विचार करून झालेला, आणि म्हणून आधीला दुनियेभरच्या शिव्या घालूनही झालेलं तिचं। तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि पुन्हा एकदा आरशात पाहून चेहरा नीट केला आणि रूमच्या बाहेर निघाली। ती पायऱ्या उतरून खाली आली तर आता मात्र डायनिंग टेबलवर कोणीच नव्हतं, फक्त आधी तेवढा एकटा कॉफी पीत बसला होता। ती तिची पर्स डायनिंग टेबलवरच ठेवून आली होती, म्हणून ती डायनिंग टेबलपाशी आली आणि तिची पर्स घेऊ लागली। पण आता समोर आदी होता, जो एकटक तिच्याकडे पाहत होता। तिने कितीही ठरवलं होतं की त्याच्याकडे नाही पाहायचं, पण तरी तिची नजर त्याच्यावर खिळलीच। पण तो पण तिच्याकडेच बघून कॉफी पीत होता आणि त्याची ती नजर बघूनच तिच्या काळजाचा ठोका चुकला। पण तो मात्र तेवढ्यावर थांबला नाही। त्याने तिला पाहून डोळा मारला आणि ओठांचा चंबू करून फ्लाइंग किस दिली। आजूबाजूला कोणीच नव्हतं ह्याचा पुरेपूर फायदा घेतला होता त्याने, पण तिच्या मात्र पोटातच गोळा आला। तिने इकडे तिकडे नजर फिरवली आणि त्याला एक रागीट लूक देऊन झपझप पावलं टाकत तिथून निघून गेली। तो मात्र तिच्या ह्या रिॲक्शनने गालातच हसला। आज ऑफिसमध्ये तिला कंटाळा आला होता। भले ती आता यशराज यांच्या अंडर काम करत होती, पण तरी तो ऑफिसमध्ये असल्यावर काही कामानिमित्त यशराज यांच्या केबिनमध्ये येत असे, तेवढाच काय तो त्याचा दीदार। पण आज मात्र ते काहीच पाहायला मिळणार नव्हतं तिला, म्हणून अपसेट झाली होती। वरून त्या निकिताचेही विचार मनात येत होते। खूप सुंदर असेल का ती? खरंच त्याला आवडत असेल का ती? पण मी का विचार करते एवढा? जाऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे, मला काय? ती विचार करत होती। इथे आदित्य वारंवार एकच नंबर डायल करत होता, पण रिंग जाऊनही समोरून फोन काही उचलत नव्हतं कोणी। हा तोच नंबर होता जो त्या नर्सने त्याला दिला होता, दिव्याचा। शेवटी कंटाळून त्याने फोन बेडवर फेकून दिला। तो मागचे 2 दिवस त्या नंबरवर कॉल करत होता, पण समोरून कोणीच फोन उचलत नव्हते, म्हणून तो पार वैतागला होता। त्याला कसेही करून त्या दिव्याला भेटायचं होतं आणि अक्षयचं सत्य बाहेर काढायचं होतं। तिला भेटूनच तो सगळं सॉर्ट करू शकत होता, पण ती त्याचा फोनच उचलत नव्हती, म्हणून सध्या तरी ते पॉसिबल नव्हतं, म्हणून तो अपसेट झाला होता। आता संध्याकाळ झाली होती आणि रियांश आणि परी दोघे आजही भेटले होते। ते दोघेही बीचवरून भेलपुरी हातात घेऊन गप्पा मारत चालत होते। आता त्यांची चांगलीच मैत्री झाली होती। परिणिती, लग्नाबद्दल काय ठरवलं आहेस तू? त्याने विचारलं। तशी ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली। व्हॉट? ऋषी,
मध्येच लग्नाचं काय? तिने हसतच विचारलं. नाही, म्हणजे मला हे विचारायचं होतं की तू लव्ह मॅरेज करणार आहेस की मग अरेंज मॅरेज, त्याने विचारलं. तशी ती थोडी गडबडली. अरेंज मॅरेज, म्हणजे माझे आई बाबा जो मुलगा माझ्यासाठी शोधतील त्याच्याशी करेन मी लग्न, ती बोलली. पण तुला कोणता मुलगा आवडला तर? तर काय करशील, त्याने विचारलं. असं काही नाही होणार, माझं आधीच ठरलंय. चुपचाप आईबाबांच्या मर्जीने लग्न करायचं आणि सासरी जायचं, बास, ती हसून बोलली. पण तो मात्र आता अपसेट झाला. पण तरी समज की तुला कोणी मुलगा आवडला तर तुझे आईबाबा करून देतील का त्याच्याशी तुझं लग्न, त्याने विचारलं. ऋषी, सांगितलं ना तुला, असं नाही होणार कधी. तू पण काय हाच विषय घेऊन बसलाय? तू टॉपिक चेंज करतोस की मी जाऊ घरी, ती त्याला दम देतच बोलली. तसा तो शांत झाला. ओके, आय एम सॉरी, आत्ता नाही विचारणार काही, पण तू जाऊ नकोस प्लीज, तो बोलला. अरे सॉरी काय? बरं तू सांग, तुझी आहे का कोणी गर्लफ्रेंड? म्हणजे तुला आवडते का कोणती मुलगी, तिने विचारलं. हो आवडते ना, तो तिच्याकडे पाहून बोलला. अच्छा, कोण आहे ती, तिने क्युरिओसिटीने विचारलं. तू, तो बोलला. पण ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. तू म्हणजे तू शोध ना माझ्यासाठी मुलगी, असं म्हणायचं आहे मला, तो सारवासारव करत बोलला. तसा तिने मोकळा श्वास घेतला. मग आधी का बोललास की कोणी मुलगी आवडते असं, आणि मी शोधलेली मुलगी आवडेल का तुला, तिने विचारलं. गंमत केली अगं. आणि हो, तू शोधलेली मुलगी नक्कीच आवडेल मला, कारण ती पण तुझ्यासारखीच असेल ना, तो हसून बोलला. पण ती मात्र गडबडली त्याच्या असं बोलण्याने. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. पण असंही मला कोणती मुलगी आवडली तरी तिला मी आवडेल का? म्हणजे बघ ना, मी तर एक ड्रायव्हर म्हणून जॉब करतो, कशाला कोणती मुलगी मला हो म्हणेन ना, तो मुद्दाम चेहरा बारीक करत बोलला. त्याला विषय चेंज करायचा होता. तसं ती त्याच्याजवळ गेली. ऋषी, फक्त पैशांवरच जग चालतं का? माणुसकी, स्वभाव नावाची पण काही गोष्ट असते ना. तू माणूस म्हणून खूप चांगला आहे, ती समोरची मुलगी तुझ्यातले बाकीचे गुण पण तर बघेलच ना. सगळ्याच जणींना पैसा नसतो महत्त्वाचा आयुष्यात, अशी तुझ्यासाठी पण कोणीतरी नक्कीच बनवली असेल जी तुझ्यावर प्रेम करेल, बघ तू, ती बोलली. तशी त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. थँक्यू, तो बोलला. तुझं थँक्यूने माझं पोट भरणार नाही आहे, मला काहीतरी खायला दे, चल लवकर, ती बोलली आणि त्याला पाणीपुरीवाल्याच्या गाडीवर घेऊन गेली. तसा तो हसला. त्याला माहीत होतं ती खूपच साधी मुलगी होती. त्याला जास्त खर्च नको म्हणून पार्टी पण पाणीपुरीचीच मागितली होती तिने. नाहीतर त्याने अशा खूप मुली पाहिल्या होत्या ज्या फक्त नाश्ता करायला पण त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायच्या. तो तिच्याकडे पाहून हसला. दोघांनीही मग पाणीपुरी खाल्ली आणि मग ते घरी जायला निघाले. इनामदार विलामध्ये सगळेजण लिव्हिंग रूममध्ये बसले होते. इतक्यात गेटच्या आतमधून एक मर्सिडीज आत आली. सगळ्यांच्या नजरा समोर वळल्या. त्या मर्सिडीजमधून एक मुलगी खाली उतरली. तिने पिंक कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. केस मोकळेच ठेवले होते. कानात मोठे झुमके घातले होते. हातात बँगल्स, एका हातात स्मार्ट वॉच. अतिशय सुंदर दिसत होती ती. आता स्वतःची ओढणी सांभाळत ती घरात येत होती. सगळेजण तिच्याकडे पाहत होते. ती आत आली आणि तिने सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला. हाय, मी निकिता सरपोतदार, ती बोलली. तसे सगळे तिच्याकडे पाहतच राहिले, कारण लवकर कोणाला क्लिक झालं नाही की ती कोण आहे. हे हाय निकिता, प्लीज कम, समोरून अनु येत बोलली. हीच निकिता आहे, निकिता सरपोतदार, ती सर्वांना डोळ्यांनी इशारा करून बोलली. तसे सगळ्यांना कळलं ही तीच मुलगी आहे जी आधीसाठी बघितले. तशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली, कारण ती खूपच सुंदर होती, अगदी नक्षत्रासारखी. आधीला खूप शोभून दिसली असती, पण अर्थात सविता आत्याने नाक मुरडलंच, कारण त्यांचं तर एकच होतं की त्याचं लग्न मयुरीशी व्हावं. हे हाय निक, व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. आधी स्टेअरकेसवरून उतरून खाली आला आणि तिला हक करून बोलला.
पण नेमकी त्याचवेळी युविकाची एंट्री झाली होती आणि तिने आधीला त्या निकिताला मिठी मारताना पाहिलं होतं. बास, मॅडमचा तर रागाने तिळपापड झाला होता. तिने खूपच धारदार नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि मोठी पावलं टाकत ती तिच्या रूममध्ये निघून गेली. तो मात्र विचार करू लागला, आता हिला काय झालं? पण निकिता अजूनही त्याच्या मिठीतच होती. तेव्हा त्याला कळलं की मॅडम का रुसल्या असतील. त्याने तिला स्वतःपासून दूर केलं आणि तो गालातच हसला. त्याला आवडत होतं तिचं असं त्याच्यासाठी जेलस होणं. हे निक, तू कशी काय अचानक इंडियामध्ये आलीस? आणि हे काय ट्रॅडिशनल लूक? वाव, पण कोणाला इम्प्रेस करण्यासाठी? तो हसून बोलला तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. कारण तिने त्याला आणि त्याच्या घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठीच तर ट्रॅडिशनल लूक कॅरी केला होता. तिने एकदा अनूकडे पाहिलं तर तिने तिला डोळ्यांनीच शांत राहण्यास सांगितलं. हे व्हॉट हॅपन निक? आधी बोलतच होता की अनू मध्येच बोलली. अरे, आता अजून किती प्रश्न विचारणार आहेस तिला? जेव्हा मला कळलं की ती इंडियामध्ये आली आहे, मीच तिला आपल्या घरी ये म्हणून इन्व्हाइट केलं. म्हटलं तुला पण सरप्राईज देऊया. अनू बोलली त्यावर आदी हसला. ओ, अजून किती सरप्राईज देणार आहेस ताई? आदी हसून बोलला. अजून खूप बाकी आहेत, तुला मिळतीलच हळूहळू. अनू बोलली. सगळ्यात मोठं सरप्राईज तर माझ्याकडे आहे, जे मी तुम्हाला लवकरच देणार आहे. फक्त ह्या माझ्या चष्मीसने एकदा स्वतःच्या तोंडाने तिचं माझ्यावर असणारं प्रेम कबूल करू देत. तो युविकाचा चेहरा आठवत मनातच बोलला. हे आदी, कुठे हरवलास तू? अनू बोलली तसा तो भानावर आला. नाही, हे काय, इथेच आहे, तो बोलला. ओके, मग सगळ्यांना निकिताची ओळख करून दे. अनू बोलली तशी आदीने होमध्ये मान हलवली आणि सगळ्यांची तिला ओळख करून दिली. तिला आपलं घर पण दाखव. अनू बोलली तसा तो ओके बोलला आणि तिला त्यांचं घर दाखवायला घेऊन गेला. इथे युविका तिच्या रूममधून काही बाहेर आलीच नव्हती. तिला आता आदी आणि निकिता एकमेकांच्या मिठीत असतानाचं दृश्य डोळ्यांसमोर येत होतं आणि मन भरून येत होतं. खूपच वाईट वाटत होतं तिला. पण खरंच ती किती सुंदर आहे. असं वाटतंय की देवाने त्याच्यासाठीच बनवलं असावं तिला. ती सगळा विचार मनात करत होती. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. तिने डोळे पुसले आणि दार उघडलं तर समोर आदी त्याच्या पॅन्टच्या दोन्ही खिशात हात घालून उभा होता आणि बाजूलाच निकिता होती. पण त्या दोघांना सोबत पाहून तिच्या हृदयात मात्र चर्र झालं, कारण त्या दोघांची जोडी खरंच खूप छान दिसत होती. हाय, निकिताने तिच्या समोर हात धरला. तसं तिने पण तिला शेक हँड करत हाय केलं. मी निकिता, आणि तू? निकिताने विचारलं. मी युविका, युविका बोलली. युविका? निकिताने एकदा आदीकडे प्रश्नार्थक पाहिलं. ही अक्षताची कझिन आहे, मामे बहीण. आदी बोलला तशी निकिताने मान डोलावली. पण युविका मात्र त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. आणि अक्षयची फियांसे सुद्धा. युविका मुद्दाम आदीवर नजर रोखून बोलली. तसा आदी चिडून तिच्याकडे पाहू लागला. त्याला नव्हतं आवडत तिने सतत स्वतःचं नाव अक्षयसोबत जोडलेलं. शेवटी रागानेच तो निकिताला घेऊन तिथून निघून गेला. आता सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते. निकिता आदीच्या बाजूलाच बसली होती. आज निकिता आली होती म्हणून खूप साऱ्या डिशेस बनवल्या होत्या. हे निक, आज मी तुला माझ्या हाताने भरवणार, आदी बोलला तसे सगळेजण त्याच्याकडे एकटक पाहू लागले. नाही, मी माझं जेवेन आधी, इट्स ओके, निकिता मुद्दाम बोलली. पण त्याने तिला त्याच्या हाताने भरवावं असं तर तिला पण वाटत होतं. पण तिला तर हे माहीतच नव्हतं की आदीला युवीचा राग आला होता, म्हणून तिला जेलस फील करण्यासाठी तो निकिताशी जवळीक साधत होता. पण जसा त्याने तिला एक घास भरवला, इथे युविकाने रागानेच प्लेटमध्ये चमचा आपटला, ज्याचा इतका मोठा आवाज आला की सगळेजण तिच्याकडे विचित्रपणे पाहू लागले. आय एम सॉरी, ती खाली मान घालूनच बोलली आणि कसंबसं पुढ्यात आलेलं जेवण संपवू लागली. आधी मात्र तिचा अजिबात विचार न करता निकिताला एक एक घास भरवत होता. निकिता तर खूप खुश होत होती. पण इथे युविकाचा मात्र चांगलाच चळफळाट झाला होता. आधीला युविकाचा राग आला होता, म्हणून तो फक्त तिला जळवण्यासाठी हे सगळं करत होता. पण त्याच्या घरच्यांनी मात्र त्याचा वेगळाच अर्थ लावला होता.
त्यांना आता पक्क वाटत होतं की आदीला निकिता आवडते. आता सगळ्यांची जेवणं झाली होती आणि निकिता पण घरी जाण्यास निघाली होती. तिने सगळ्यांचा निरोप घेतला. सगळ्यांना निकिता खूप जास्त आवडली होती, त्यामुळे सगळेच तिच्यावर खुश होते. आदीने तिला गाडीजवळ पोहोचवलं, मग त्याला बाय करून ती निघून गेली. आता सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले होते. तो पण वर आला. त्याची नजर तिच्या बेडरूमच्या दिशेने गेली, पण त्याला ती दिसली नाही. तशी त्याने नजर फिरवली. युविका खालीच किचनमध्येच होती. ती पण आता वर आली होती. पण जशी ती वर चढली त्याने तिला खेचून त्याच्या बेडरूममध्ये नेलं आणि दार लावून घेतलं. तसा तिचा तर श्वासच घशात आला. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? ती रागानेच त्याच्यावर ओरडली, पण तो पण रागाने तिच्याकडेच पाहत होता. लीव्ह मी, ती रागानेच त्याच्याकडे पाहत बोलली. मुद्दाम करतेस ना तू हे सर्व? तुला खूप बरं वाटतं ना जेव्हा मला त्रास होतो? त्याने तिला स्वतःजवळ ओढलं होतं आणि आता तो तिच्या डोळ्यात बघून बोलत होता. तिला चांगलंच कळत होतं तो कशाबद्दल बोलत होता. तिने स्वतःचं नाव अक्षयसोबत जोडलेलं नव्हतं आवडलं त्याला. माहीत होतं तिला. स्वतः त्या निकला प्रेमाने भरवत होता. ते चालत होतं का? माझा त्रास नाही का दिसत ह्याला? ती मनातच बोलली. त्रास? आणि तुम्हाला होतोय? ओ माय गॉड! आत्ता तर किती प्रेमाने त्या निकला जेवण भरवत होतात. ती पण तोंड वाकडं करत बोलली. तसा तो मात्र गालातच हसला. त्याला तिचा इतका राग आला होता, पण ती जे बोलली त्यावरून तर स्पष्ट समजत होतं की ती किती जेलस होत होती. अच्छा, मग काय जेलसी होते का तुला? तो तिच्या गालावरून बोट फिरवत बोलला. तसं कापरच भरलं तिला. मी का जेलस होऊ? ती डोळे मिटूनच बोलली. तिच्या तोंडून आता शब्द पण फुटत नव्हते, कारण त्याचे गरम श्वास तिला तिच्या गालावर, ओठांवर जाणवत होते. त्यावरूनच ती अंदाज बांधू शकत होती की तो तिच्या किती जवळ आहे. कॉज यू लव्ह मी अँड यू कांट सी एनीवन एल्स ॲज क्लोज टू मी. तो तिच्या गालाला गाल घासत बोलला. तशी ती कोठूनच गेली. त्याचा प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर कोरला जात होता. प्लीज लिव्ह मी, ती डोळे मिटूनच बोलत होती. शब्द अस्पष्ट निघत होते, कारण ती शहारली होती त्याच्या स्पर्शाने. आणि तो खरंच तर बोलत होता. तिच्याकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. लुक ॲट मी, तो बोलला तसं तिने नाहीमध्ये मान हलवली. चष्मीस, लुक ॲट मी, अदरवाईज आय विल किस यू ऑन युअर लिप्स. त्याचा एकदम सिडेक्टिव्ह आवाज आला. तसा तर तिच्या पोटात एवढा मोठा गोळा आला आणि तिने खाडकन डोळे उघडले. तसा तो मात्र गालातच हसला. किस तर मी असंही करणारच आहे, तो तिला डोळा मारून बोलला आणि त्याने तिच्या कमरेला गच्च आवळलं आणि तिला अजून स्वतःजवळ ओढलं. तशी ती मात्र नखशिखांत शहारली. दोघांच्याही चेहऱ्यामध्ये काहीच इंचाचं अंतर होतं. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती आणि तो आता तिच्या ओठांवर झुकत होता. नो प्लीज, ती हळूच बोलत होती, पण त्याला दूरही ढकललं नव्हतं तिने. कदाचित तिच्या विचार करणाऱ्या सगळ्या नसा जणू आज बंदच पडल्या होत्या. तिने त्याचा शर्ट तिच्या दोन्ही हाताने गच्च पकडला होता. पण त्याने ह्याचा काय अर्थ घ्यावा? तो हळूहळू तिच्या ओठांवर झुकला. तसे तिने डोळे मिटले आणि त्याचा शर्ट चुरघळू लागली ती. तसा तो गालातच हसला. त्याला खूपच क्यूट भासत होती ती. मन तर खूप होत होतं आत्ताच तिच्या त्या लाल चुटूक ओठांवर स्वतःचे ओठ टेकवून मन शांत करावं. पण नाही, अजून वेळ होता त्याच्यासाठी. त्याने आता एकदा तिच्याकडे पाहिलं तर ती खरंच डोळे मिटून त्या किससाठी रेडी होती. तसं त्याला तर हसायलाच आलं, पण तो आता थोडा अजून झुकला आणि त्याने तिच्या मानेवर एक डीप किस केला. तशी एक वीज सळसळली तिच्या शरीरातून. तिने डोळे उघडून पाहिलं तर तो हसत तिच्याकडे पाहत होता. ती डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहत होती. तिला कळत नव्हतं हे सत्य होतं की स्वप्न. ह्याने खरंच मला किस केला का? तिचा चेहरा बघूनच त्याला कळलं ते. तसं त्याने तिच्यावर झुकत पुन्हा एकदा तिच्या मानेवर किस केला आणि आत्ता मात्र त्याच्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने ती स्तब्ध झाली. ह्यासाठी अजून थोडा वेळ आहे, बिकॉज इट विल बी व्हेरी स्पेशल.
पण लवकरच मी तुझी ही इच्छा पण पूर्ण करेन. आत्ता तुला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही डिअर. तो तिच्या ओठांवर त्याचा अंगठा प्रेस करत बोलला तशी तिची मात्र थरथर वाढली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.